जंतर मंतर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे MRP विरोधी राष्ट्रीय सत्याग्रह आंदोलन संपन्न. नवी दिल्ली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने देशातील विद्यमान MRP व्यवस्थेतील त्रुटी दूर करून ग्राहकांना न्यायसंगत, पारदर्शक व वाजवी किंमत मिळावी या प्रमुख मागणीसाठी जंतर मंतर नवी दिल्ली येथे भव्य राष्ट्रीय धरणे व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. देशातील 38 प्रांत आणि सुमारे 500 जिल्ह्यांमधून 2000हून अधिक ग्राहक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा, राष्ट्रीय सचिव जयंतीभाई कथेरिया तसेच विविध प्रांतांचे अध्यक्ष, राष्ट्रीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले. महाराष्ट्रातून मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब आवटी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी परिधान केलेल्या MRP धोका आहे नया कानून बनावो या संदेश असलेल्या टोप्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनादरम्यान MRP नव्हे, वाजवी किंमत हवी, ग्राहकांचा हक्क, पारदर्शक दर, उत्पादन खर्च जाहीर करा, ग्राहकांची लूट बंद करा अशा घोषणांनी जंतर मंतर परिसर दुमदुमून गेला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना विद्यमान MRP व्यवस्थेतील विसंगतीकडे लक्ष वेधले. मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब आवटी यांनी आपल्या भाषणात सांगितले की ग्राहकाला वस्तूच्या किमतीची संपूर्ण माहिती मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. उत्पादन खर्च, कर, वितरण खर्च, व्यापारी मार्जिन आणि अंतिम विक्री किंमत याबाबत पूर्ण पारदर्शकता असणे आवश्यक आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केंद्र सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या मांडल्या. विद्यमान MRP व्यवस्थेची व्यापक राष्ट्रीय पातळीवर समीक्षा करण्यात यावी. वस्तूंवर उत्पादन खर्च, कर, वितरण खर्च व व्यापारी मार्जिन यांची माहिती नमूद करावी. प्रत्येक उत्पादनावर प्रथम विक्री किंमत दर्शविणे बंधनकारक करावे. भ्रामक सवलती व कृत्रिम किंमत निर्धारणावर नियंत्रण आणावे. ग्राहकांना न्यायसंगत, पारदर्शक व वाजवी किंमत मिळण्यासाठी नवीन कायदा करावा. किंमत निर्धारणासाठी स्वतंत्र वैधानिक प्राधिकरण स्थापन करावे. ग्राहक प्रतिनिधींचा किंमत धोरण प्रक्रियेत सहभाग वाढवावा. बाळासाहेब आवटे यांनी सांगितले की देशातील ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ग्राहक हिताचे नवीन मूल्य निर्धारण धोरण व कायदा तातडीने लागू करावा. तसेच संसद सदस्य व राज्य विधानसभेतील सदस्यांनीही या विषयावर प्रभावीपणे आवाज उठवावा. या आंदोलनाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. केंद्र सरकारने ग्राहक हिताच्या या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास देशभरात अधिक व्यापक जनजागृती, हस्ताक्षर मोहीम आणि लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने दिला. संपर्क बाळासाहेब आवटी, अध्यक्ष, मध्य महाराष्ट्र प्रांत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत. मोबाईल क्रमांक 98 90 58 53 84. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नारायणभाई शहा, राष्ट्रीय सचिव श्री जयंत कथेरिया यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन MRP व्यवस्था रद्द करण्याबाबत तसेच कायद्यात सुधारणा करून सर्व पॅकबंद वस्तू, औषधे व इतर साहित्य यांच्या किमती निश्चित करण्यासाठी निवेदन सादर केले. MRP व्यवस्थेत सुधारणा करणारा, पारदर्शक, उचित मूल्य, ग्राहक संरक्षणासाठी स्वतंत्र प्रभावी कायदा संसदेने मंजूर करावा, असा ऐतिहासिक ठराव राजुरी ग्रामसभेने केला. राजुरीच्या ग्रामसभेत संसदेत ठराव मंजूर करण्यात आला.